आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत शिरपूर इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर कपिल पिंगळे सर, ज्यांनी मागच्या 13-14 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. रेसिडेन्शियलमध्ये मुख्यत्वे ते जास्त काम करतात. आता आपण थेट त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमचं शालेय जीवन तुम्ही कुठून कॉलेज केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? सर्वप्रथम मी बिल्ड आयकॉनचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तर सर, मी माझं शालेय शिक्षण हे शिरपूरमध्येच झालं आणि मी इंजिनिअरिंगला शहादा येथील DN पटेल पॉलिटेक्निकला मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. बरोबर. आणि माझा घराचा पार्श्वभूमी ही सिव्हिल इंजिनिअरिंगचीच आहे. माझे 2 काका सिव्हिल इंजिनियर होते. त्यांचा 25 वर्षापासूनचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे माझा जन्म झाल्यानंतर माझं ठरलंच होतं की सिव्हिल इंजिनिअरिंगलाच जावं. त्यामुळे मग त्या हिशोबाने माझं त्या हिशोबानेच वाटचाल सुरू होती. आणि जसं माझं शालेय शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मग आम्ही इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतलं. बरोबर बरोबर. अच्छा, आणि अशी तुमची वाटचाल मग आधी कुठं प्रॅक्टिस केली का थेट कन्सल्टन्सीला सुरुवात केली? मग माझं असं होतं की माझं जेव्हा शहाद्याला एज्युकेशन घेत होतो, सेकंड इयरला असताना त्या ठिकाणी माझ्या काकांनी एक ITI कॉलेजचा प्रोजेक्ट घेतला होता. मग मला कॉलेज चालू असताना तो प्रोजेक्ट पण हँडल मी करायचो. म्हणजे मी कॉलेजही करायचो आणि तो प्रोजेक्ट पण हँडल करतो. त्याच्यामुळे मला वर्क साईटचा पण अनुभव आला आणि कॉलेजला तर थेरोटिकल अनुभव येतच होता. बरोबर. त्यामुळे दोन्ही अनुभव झाले. हो. बरोबर. आता थेट आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नाकडे येऊ. एक म्हणजे तुम्ही मागच्या या 13-14 वर्षांमध्ये बदलतं तंत्रज्ञान सुद्धा बघितलं असेल. त्याप्रमाणे हे क्षेत्र बदलते त्याप्रमाणे. तर तंत्रज्ञानाचा या क्षेत्रात तुम्ही कसा फायदा करून घेता किंवा किती फायदा तुम्हाला होतो, काय सांगाल? तंत्रज्ञानाचा खरोखर खूप मोठा फायदा सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राला होतोय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइम वाचतो आणि त्याच्यामुळे जे वर्क असतं त्याचा जो दिलेला टाइम असतो तो लवकरात लवकर कम्प्लीट होतो. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल आता पहिल्या जमान्यात लिफ्ट राहायचे नाही, स्लॅब जेव्हा कास्टिंग व्हायचे तेव्हा लिफ्ट नसायची. त्याच्यामुळे एक जो स्लॅब आहे तो कास्ट करायला 2-2 दिवस लागायचे, परंतु तोच स्लॅब आज 4 तासात कास्ट होतो. म्हणजे त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहे. ट्रायमिक्स आता आल्यामुळे त्याच्यामुळे फारच अजून लवकर होतो. तर अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आता लेबरांना पहिले लोखंड स्टील कटिंग करायसाठी त्यांच्याकडे वेपन राहायचे नाही बरोबर, ते चिनी हातोड्याने बार कटिंग करायचे, त्याच्यामुळे ते खूप वेळ लागायचा. परंतु आता ते कटर आले, ग्राइंडर आले, त्याच्यामुळे फार फास्ट कटिंग होते. त्याच्यामुळे टाइम वाचतो आणि आपण दिलेल्या टाइमावर कस्टमरला प्रोजेक्ट डिलिव्हर करू. बरोबर आहे. तुम्ही आता बोलता बोलता कामगारांचा विषय बोललात, मग त्याबद्दलच एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या क्षेत्रामध्ये खूप आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, पण अकुशल कामगारांकडून कधीतरी काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगाल? हो, इथं थोडंसं लेबर प्रॉब्लेम आहेत शिरपूरला. आता या शिरपूर आमच्या गावाला हा छोटा तालुका येऊन जातो. त्याच्यामुळे बरेच लेबर हे आता हे अनस्किल लेबर मिळतात, आम्हाला पूर्ण स्किल लेबर मिळत नाही. त्यामुळे होतं असं की कन्स्ट्रक्शन साईटवर दिलेलं म्हणजे आम्हाला जे अपेक्षित काम असतं ते मिळत नाही. ते अनस्किल लेबर असल्यामुळे त्यांना तसं आपल्याला आउटपुट त्यांना देता येत नाही साईटवर. बरोबर. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही इतकं काम केलंय, तर बऱ्याचदा रेसिडेन्शियल मध्ये त्या घर मालकाचं असं म्हणणं असं की माझं थोडं बजेट कमी आहे किंवा बजेटनुसार घर बनवणाऱ्याला आजकाल प्राधान्य दिलं जातं. म्हणजे ते आधीच तुम्हाला सांगतात की 15 लाखातच मला बसवून हवंय आणि मग त्याप्रमाणे ते सगळं फिट करावं लागतं. तर अशा वेळेला तुमची भूमिका कशी असते? आता शिरपूरमध्ये मिडल क्लास वर्ग फार आहे आणि शिरपूरमध्ये जे जागेचे भाव आहेत ते फार जास्त आहेत. त्यामुळे होतं असं की जागा परचेस करतानाच त्यांची भरपूर आर्थिक क्षमता खर्च झालेली असते. मग ऍक्च्युअल जे प्रोजेक्ट ते सुरू करतात तेव्हा ते सुरुवातच अशी असते त्यांची. आम्हाला जेव्हा ते सांगतात की सर आम्हाला एवढं बजेट आहे, आम्हाला एवढं बजेटनुसारच काम करावं. बरोबर. मग आता विषय असा येतो की त्यांना बजेट त्यांचा कमी आणि त्यात त्यांचे एक्सपेक्टेशन पण जास्त असतात. मग त्याची सांगड घालणं थोडंसं आम्हाला कठीण जातं. पण ह्या गोष्टी घडत राहतात सातत्याने, त्याच्यातून जावं लागतं. त्याच्यातून तुम्हाला जावं लागतं. दुसरं, बिईंग इंजिनियर असं मला आणखीन एक विचारायचं की धुळ्याच्या विकासाचं व्हिजन असं जर मी विचारलं तर तुम्हाला कुठले मुद्दे, कुठली क्षेत्र डोळ्यासमोर येतात
की ज्या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे किंवा केलं पाहिजे, तर एक चांगल्या शहर निर्मितीसाठी म्हणून, चांगल्या विकासासाठी म्हणून? सर, चांगल्या शहर निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचं रस्ते, अ, पाण्याची सुविधा, ह्या ज्या बेसिक फॅसिलिटी ज्या आमच्या बरोबर. शहरात चांगल्या पद्धतीने आहेत. हम्म. परंतु त्याच्यानंतरही अ, ज्या गव्हर्नमेंटने ज्या रिझर्व केलेल्या जमिनी आहेत, हम्म. फॉर एक्झाम्पल काही प्लेग्राऊंड आहेत किंवा काही शासकीय इमारतींसाठी जे रिझर्व केलेल्या जमिनी आहेत त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यानंतर नगरपालिकेची हद्दवाढ झाली पाहिजे, की जे आजूबाजूच्या नगरपालिकेला लागून जे गावं आहेत बरोबर. जिथं डेव्हलपमेंट होऊन नाही राहिली, बरोबर. तर त्यांची हद्दवाढ घेऊन त्यांना जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये घेतलं तर त्यांनाही या फॅसिलिटी मिळतील आणि बरोबर. शहराचा विकास होईल. पण अशा वेळेला मग शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या, की शासन कशा प्रकारे याच्यात मदत करू शकतं? शासनाने लवकरात लवकर, आता जसं मी हद्दवाढीचा मुद्दा बोललो, तर हद्दवाढ ही लवकरात लवकर झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे काय आहे की आता जेवढ्या लवकर शासन निर्णय घेईल तेवढ्या लवकर ह्या गोष्टी, कारण शासनावरच अवलंबून आहे, हे शासन ठरवेल तर ती लवकर घडेल ती गोष्ट. त्याच्यामुळे त्या लवकरात लवकर त्या गोष्टी झाल्या पाहिजे. बरोबर आहे. या क्षेत्रात जे तुमचे आता तरुण मित्र अजून येत आहेत किंवा जे जस्ट पास आउट आहेत, त्या मुलांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांनी सर्वात प्रथम ज्या मेगा सिटीज आहेत, उदाहरणार्थ पुणे, नाशिक, मुंबई सारख्या इथं जे बिग प्रोजेक्ट चालतात तिथं काहीतरी त्यांनी कन्स्ट्रक्शनवर अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ते जेव्हा इकडे जर त्यांना बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यांना तो मोठा अनुभव हाताशी असल्यामुळे त्यांना इथले प्रोजेक्ट सोपे जातील आणि जे त्यांना इथं शिकायला मिळणार आणि ते तिथं त्यांना शिकायला मिळेल. बरोबर, त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करू शकतात. दुसरं, आजपर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला आनंद किंवा समाधान किंवा असं वेगळे पण जाणवलं, की अरे हो. वेगळं काहीतरी केलंय मी या प्रोजेक्ट? मी आताच एक अपार्टमेंट कम मतलब असंच परत एकदा मी प्रश्न घेतो, परत तुम्ही तोच प्रश्न हे करा. करू? हां. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायचा झाला, की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला किंवा समाधान मिळालं किंवा असं वाटलं की या प्रोजेक्ट मध्ये मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, असा एखादा प्रोजेक्ट? 2018 साली आम्ही एक प्रोजेक्ट सुरू केला. तर शिरपूरमध्ये मंडळ म्हणून एक गाव आहे, त्या शिवारात आम्ही एक प्रोजेक्ट सुरू केला. G+3चा हा प्रोजेक्ट होता आणि तिथं ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला आम्ही टोटल कमर्शियल केलं आणि वरचे 2 फ्लोअर आम्ही रेसिडेन्शियल केले. तर टोटल तो जवळजवळ 13,000 स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट होता आणि अत्यंत छान पद्धतीने तो प्रोजेक्ट झाला. तिथं आमचे सगळ्यात महत्त्वाचे जे ओनर होते ते खूप सॅटिस्फाय झाले त्या प्रोजेक्टमुळे आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला नेक्स्ट प्रोजेक्टची ऑफर केली, इतके ते सॅटिस्फाय झाले आणि त्या प्रोजेक्टमधून काम छान क्वालिटीचं झालं. त्याच्यामुळे त्या कामाचा आम्हाला फार छान फायदा झाला एकंदर. बरोबर. आणि हा झाला एक चांगला आयकॉनिक प्रोजेक्ट. पण एखादा सुरुवातीच्या काळात एखादा प्रोजेक्ट असतो जे करताना काहीतरी आव्हान येतं किंवा आपल्याला पुढं माहित नसतं की अरे काय करावं, एखादा प्रसंग असा येतो, तर असा एखादा प्रसंग आठवतोय का आणि त्या प्रसंगावर तुम्ही कशी मात केली? मी जेव्हा नवीन पासआउट झालो होतो त्यानंतर आमचे कन्स्ट्रक्शन असल्यामुळे, होम कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आमचे कामं चालूच होते. बरोबर. आणि त्यात मला एक प्रोजेक्ट मिळाला करायला, रेसिडेन्शियल बंगलोचाच होता, पण तेव्हा मला अनुभव कमी होता. बरोबर. तर तिथं थोडंसं प्रॉब्लेम असा झाला होता की जेव्हा आम्ही स्लॅब कास्ट केला तर त्याच्यानंतर तिथं थोडेसे काही क्रॅक डेव्हलप झाले वगैरे. तर त्यामुळे आम्हाला तिथं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. मग त्याच्यानंतर मी त्याच्यावर खूप अभ्यास केला, एक्सपर्टचे सजेशन घेतले, आमचे काकाच होते घरी एक्सपर्ट, त्यांचे सजेशन घेतले. त्यांनी मला त्याचे रिझन सांगितले की हे कशामुळे होऊ शकतं आणि मी ते फॉलो केले. त्याच्यानंतर असा प्रॉब्लेम मला कधीच आला नाही जो तेव्हा आला. दुसरं, कुठल्याही बांधकामामध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य सांगाल की 1, 2, 3, 4 ही जर गुणवैशिष्ट्य असेल तर हे स्टील चांगलं आहे, आपण वापरायला काय हरकत नाही? सगळ्यात महत्त्वाचं फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ, या गोष्टी स्टीलच्या त्या महत्त्वाच्याच आहेत. आणि अजून त्यातल्या त्यात जे स्टील मार्केटला मिळतं त्याची अवेलेबिलिटी, त्याची कॉस्टिंग, या सगळ्या गोष्टी आम्ही विचारात घेतो आणि त्या हिशोबाने आम्ही त्या स्टील सिमेंट निवडत असतो. अर्थात. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वीच्या कुठल्या बांधकामात वापरलंय का? तुमचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टीलचा? माझ्या भरपूर बांधकामात आयकॉन स्टील आम्ही वापरलंय. इव्हन माझ्या स्वतःच्या घराच्या बांधकामात सुद्धा मी टोटल आयकॉन स्टील वापरलंय
आणि त्याच्यामुळे मला त्यामुळे- आयकॉन बद्दल मी खूप सॅटिस्फाय आहे. तर तुमचा एकदम पक्का विश्वास आहे हो, आयकॉन हो, स्टीलच्या हो, हो, गुणवत्तेबद्दल. हो. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर कपिल पिंगळे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या नवीन या क्षेत्रात येणाऱ्या इंजिनियर्सला खरंच चांगला वाव आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या धन्यवाद. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तुम्ही आता माझ्या ते 301 प्रोजेक्टचा टप्पा पार केलेला आहे एवढ्या वर्षांमध्ये. तो आगामी काळात 500+ प्रोजेक्टचा हो आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो याच आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद. शुभेच्छा.